ऐका ना, मला जरा माझी तब्येत ठीक नाही वाटत आहे. एक ग्लास पाणी घेऊन येतं का? एवढी पण काही आजारी नाही वाटतेस. उठ आणि जाऊन तुझ्या हाताने घेऊन ये. मी माझं ऑफिसचं काम करतोय. काळजी नका करू, लवकर बरे होतात. ऐका ना. ओ, काय झालं मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. यार? झोपू दे ना, रात्रीचे 2 वाजलेत. फक्त 2 मिनिटासाठी उठा ना प्लीज. हा बोल. गोष्ट अशी आहे की एक मुलगा आणि मुलगी असतात. ते एकमेकांवर खूप प्रेम करत असतात आणि एक दिवशी ती मुलगी आजारी पडते आणि त्या मुलाला कळतं. तर तो मुलगा लगेच तिला फोन करतो आणि बोलतो, उठ, औषध घे. मी असं ऐकलंय, वेळेनुसार लोक बदलतात, पण एवढे बदलतात हे नव्हतं माहिती. हे नक्की तुम्हाला गोष्ट सांगतेस की टोमणा मारतेस? ही एक गोष्ट नाहीये, सत्य परिस्थिती आहे. एक मुलगी आपल्या आई वडील आपलं घर सोडून नवऱ्याच्या भरोश्यावर सासरी येते आणि जर तीच आजारी पडली आणि नवऱ्याने जर तिची साथ सोडली तर तिने कुठे जायचं? मी आजारी पडल्यावर मी तुम्हाला फक्त 1 ग्लास पाणी मागितला तर तुम्ही स्पष्ट नकार दिला. पण त्याच ठिकाणी तुम्ही आजारी होतात तर मी कधीच तुमची साथ सोडली नाही. नात्यांची किंमत तेव्हाच कळते जेव्हा त्याला त्याची खरी गरज असते. याच्यावरनं स्पष्ट कळतंय की जेव्हा मला तुमची गरज असेल तेव्हा तुम्ही मला कधीच साथ देणार नाही.